जरांगे भुजबळांनी एकत्र येऊन टक्केवारी वाढवली पाहिजे। आमदार बच्चू कडू यांनी जरांगे भुजबळांना हा सल्ला दिल्याचं पाहायला मिळत आहे। तर आज बच्चू कडू हे मनोज जरांगेंना भेटणार आहेत। या दोघांमध्ये सुद्धा नेमकी काय चर्चा केली जाते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र त्याआधी जरांगे भुजबळांनी एकत्र येऊन टक्केवारी वाढवली पाहिजे असा सल्ला आता आमदार बच्चू कडू जरांगे आणि भुजबळांना दिल्याचं पाहायला मिळत आहे। भुजबळ साहेब आणि जरांगे साहेबांनी एकत्र येऊन ओबीसीची टक्केवारी वाढवासाठी खरं तर भांडलो पाहिजे। कारण ओबीसीमध्ये व्हीजेएनटी हा एक प्रवर्ग अलग काढला आणि राज्याला ते 19% आहे। देश पातळीवर ओबीसीची लढाई भुजबळ साहेबांना लढलीच आहे। तर त्याला सोबत घेऊन याची टक्केवारी वाढली तर कारण आता संख्या पण वाढलेली आहे ओबीसींची, त्यानुसार जे टक्केवारीचे आरक्षण पाहिजे ओबीसींना ते भेटत नसेल तर टक्केवारी वाढली तर आपोआपच महाराष्ट्राचा मराठा आणि ओबीसी असा संघर्षही कमी होईल आणि खरी लढाई शेतकऱ्याची सुरू होईल। म्हणून मी भुजबळ साहेबांना स्वतः भेटणार आहोत, जरांगे साहेबांना पण, आणि त्याच्यामध्ये काही मार्ग निघते का तर ते पाहू।